श्री स्वामी समर्थ। 23 जूनपासून दुःखाचे दिवस संपणार। या 4 राशींच्या लोकांना माता लक्ष्मी देणार भरभरून श्रीमंती। यापेक्षाही जास्त चमकणाऱ्या 4 राशींचे नशीब शुक्रदेव करणार मालामाल। 4 दिवसांनंतर ग्रहस्थितीत मोठा बदल होणार असून शुक्रदेवाच्या कृपेमुळे काही राशींच्या जीवनात आर्थिक आणि करिअरविषयक सकारात्मक वळण येण्याची शक्यता आहे। माता लक्ष्मीच्या कृपेसारखा लाभ मिळण्याचे संकेत ज्योतिषशास्त्रात वर्तवले जात असून नशिबात मोठा बदल होऊ शकतो। ज्योतिषशास्त्रानुसार 23 जून रोजी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रहयोग घडणार आहे। शुक्र ग्रह बुधाच्या नक्षत्रात म्हणजेच अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। हा गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरू शकतो अशी ज्योतिषीय शक्यता वर्तवली जात आहे। या बदलामुळे आर्थिक स्थिती, करिअर, नोकरी आणि व्यवसायात मोठे सकारात्मक बदल दिसू शकतात। विशेषतः 4 राशींवर या गोचराचा प्रभाव अधिक जाणवू शकतो असे संकेत मिळत आहेत। चला पाहूया कोणत्या राशींसाठी हा काळ भाग्यवृद्धीचा ठरू शकतो। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पहिली नशीबवान राशी आहे वृषभ राशी। अचानक लाभ आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो अशी ज्योतिषीय शक्यता आहे। आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसू शकतात। अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याचे संकेत आहे। दीर्घकाळ अडकलेली कामे मार्गी लागू शकतात। प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे। कर्जाचा ताण कमी होऊन मानसिक शांतता मिळू शकते। मानसन्मान वाढण्याचेही संकेत आहेत। ताजेतवाने राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम करा कारण या सप्ताहात तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल तर संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा आणि शक्य असेल तर घरात राहूनही तुम्ही काही व्यायाम करू शकतात। या सप्ताहात 11व्या भावात शनी असण्याने या राशीतील लोकांना या सप्ताहात आर्थिक रूपात येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळेल कारण तुम्ही आपल्या समज आणि आधी केलेल्या योग्य गुंतवणुकीने आपल्या आर्थिक जीवनात चढउताराची प्रत्येक आशंका दूर करण्यात पूर्णतः यशस्वी व्हाल परंतु या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या निर्णयाने बरेच काही शिकू शकतात। आपण नेहमीच आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या गरजेबद्दल बरेच निर्णय घेता, परंतु या आठवड्यात स्वतःबद्दल जास्त विचार न करता आपल्याला घरातील इतर सदस्यांच्या गरजेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे। म्हणून कोणतीही योजना बनवताना त्यांच्या गरजेकडे दुर्लक्ष करणे टाळा। कामाच्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे या आठवड्यात आपल्याला खूप महागात पडू शकते कारण 3ऱ्या भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने बोलताना विशेष काळजी घ्या आणि जास्त बोलणे देखील टाळा। या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामांमध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल कारण यावेळी आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यास आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह आपल्या इतर कामांवरून मूल्यांकन करतील। म्हणून प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी द्या। या सप्ताहात तुम्ही आणि तुमचा प्रिय प्रत्येक कार्यात एकमेकांच्या कमी शोधताना दिसाल। यामुळे तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद स्थिती उत्पन्न होत राहील। अशात व्यर्थ कामात आपली वेळ घालवू नका आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहात तुम्ही आपल्या दाम्पत्य जीवनात चालत आलेल्या परिस्थितीमुळे चिंतित होऊ शकतात, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आणि जीवनसाथीच्या नात्यावर दिसेल परंतु यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत कितीही वाद केले तरी तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतात हे विसरायची आवश्यकता नाही।
उपाय नियमित 24 वेळा शुक्राय नमःचा जप करा. बृहस्पती 11व्या भावाचा स्वामी असून तुमच्या दुसऱ्या भावात राहील, ज्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. यासोबत 11व्या भावाचा स्वामी असण्याच्या कारणाने तुम्हाला धन लाभ होण्याची ही शक्यता आहे आणि तुम्ही पैशाची बचतही करू शकतात. जून मासिक राशी भविष्य 2026 चे सांगणे आहे की केतू या महिन्यात तुमच्या 4थ्या भावात राहील, ज्यामुळे तुम्हाला अधिक धनहानी होऊ शकते किंवा तुम्हाला आपल्या कुटुंबावर अधिक पैसा खर्च करावा लागू शकतो. खर्च वाढण्याच्या कारणाने तुम्हाला चिंता होऊ शकतात. दुसऱ्या भावात बृहस्पतीच्या गोचर करण्याने तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबत तुम्ही चांगल्या मात्रेत पैशाची बचतही करू शकाल. शनीचे 11व्या भावात असणे तुमच्या भाग्यासाठी एक चांगले संकेतक आहे. या काळात तुम्हाला अधिक धन लाभ होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही धन संचित करणे आणि पैशाची बचत करण्यातही सक्षम असाल. मौज मस्ती मजा आणि करमणुकीचा दिवस. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे जोडीदार भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमची जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभी राहणार नाही. हा दिवस मित्र नातेवाईकांसोबत शॉपिंगला जाण्याचा आहे. फक्त आपल्या खर्चांवर थोडे नियंत्रण ठेवा. भाग्यांक 7. भाग्य रंग बदामी आणि पांढरा. उपाय काळे पांढरे तीळ आणि 7 प्रकारचे धान्य कुठल्याही धार्मिक स्थानावर दान करा. या उपायाला केल्याने आर्थिक आयुष्य मजबूत होईल. दुसरी नशीबवान राशी आहे कर्क राशी. करिअरमध्ये मोठी संधी आणि उत्पन्नवाढीचे संकेत. कर्क राशीच्या लोकांसाठी हा गोचर विशेष फलदायी ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोकरीमध्ये मोठी संधी किंवा नवीन ऑफर मिळू शकते. कामात यश मिळून आत्मविश्वास वाढू शकतो. कौटुंबिक पातळीवरही सकारात्मक वातावरण राहू शकते. आईवडिलांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आजारांपासून दिलासा मिळू शकतो. पैतृक संपत्तीतून लाभ मिळण्याचे संकेतही वर्तवले जात आहेत. सप्ताहात बृहस्पती पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहण्याने तुमच्या आत्मबलमध्ये वाढ होईल. तुमच्या उत्तम आरोग्याच्या कारणाने तुम्ही आपल्यासोबत आपल्या घरच्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्याल. अशात तुम्ही नियमित रूपात उत्तम खानपान ठेवा, तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे आणि विशेष ही आहे. घरात उल्हासाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल. अशात गरजेचे असेल की तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मूक दर्शक बनू नका. सोबतच या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भलाईसाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल. यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे. 8व्या भावात राहूच्या स्थितीच्या कारणाने या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर काही सहकारी आपल्या कामाच्या शैलीवर नाराज आहेत. परंतु कारण ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाही, यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा. आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा आणणे आपल्यासाठी चांगले असेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात विदेशात जाऊन अभ्यास करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. तथापि
तुमच्या या इच्छेच्या बाबतीत आपल्या घरच्यांसोबत बोलण्याच्या आधी तुम्हाला या बाबतीत सर्वात आधी स्वतःला प्रत्येक रूपात सुनिश्चित करण्याची आवश्यकता असेल. यासाठी याकडे प्रयत्न करून या बाबतीत माहिती मिळवा. जर तुम्ही कुणावर एकतर्फी प्रेम करतात आणि बऱ्याच काळापासून त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची इच्छा आहे परंतु खूप समस्या येत आहे तर या सप्ताहात तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट जाहीर करण्यात यश मिळेल. यामुळे तुम्हाला बरेच हलके आणि रोमांचित वाटेल. सोबतच शक्यता आहे की त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल. विवाहाच्या ठीक आधीपासून आनंदी दिवसाची आठवण या सप्ताहात तुमच्या दाम्पत्य जीवनाला ताजे करू शकते. तसेच छेडणे, मागे पुढे फिरणे आणि साथीच्या समक्ष प्रेम व्यक्त करण्याची आपली आठवण तुमच्या दोघांमध्ये ऊब निर्माण करून तुम्ही जवळ येण्यात मदत करेल. उपाय: नियमित 11 वेळा चंद्राय नमःचा जप करा. कर्क राशीतील लोकांसाठी उत्तम परिणाम घेऊन येईल. शनीच्या स्थितीच्या कारणाने तुम्हाला जून 2026 मध्ये आपल्या करिअरमध्ये चढउतार पाहायला मिळू शकतो कारण शनी 9 भावात बसलेले आहे. जर तुम्ही व्यवसाय करतात तर या महिन्यात तुमच्या नफ्यात कमी येऊ शकते कारण शनी तुमच्या 9व्या भावात बसलेले आहे. तुम्हाला या महिन्यात आपल्या प्रतिद्वंदीकडून कठीण प्रतिस्पर्धा पाहायला मिळू शकते. जून मासिक राशी भविष्य 2026 च्या अनुसार केतू तुमच्या 2ऱ्या भावात बसलेला आहे ज्यामुळे तुम्हाला आपल्या प्रयत्नांनी सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर दृढ संकल्प मिळेल. केतूच्या ह्या स्थितीच्या कारणाने तुमची आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. तसेच दुसरीकडे राहूचा 8व्या भावात असणे तुम्हाला अधिक लाभ प्राप्त करण्याच्या बाबतीत अडचणी देऊ शकतो. 4थ्या भावाचा स्वामी असून शुक्र तुम्हाला जून 2026 मध्ये अनुकूल परिणाम देईल. शुक्र तुमच्या 12व्या आणि 1ल्या भावात असण्याने तुम्हाला सुख, आत्मविश्वास आणि संतुष्टी मिळेल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्वस्वर्ग बनेल. निकटच्या सहकायांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. हळूहळू परंतु आयुष्य सुरळीत होत आहे या गोष्टीचा तुम्हाला अनुभव होईल. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: तुम्हाला तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी वेळ मिळणार नाही. तुमच्या थोड्या मदतीसाठी साखर घी खा. तिसरी नशीबवान राशी आहे तूळ राशी. व्यवसायात मोठा फायदा आणि प्रतिष्ठेत वाढ. तूळ राशीसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसू शकते. व्यवसायात मोठी डील होण्याची शक्यता आहे. जुने गुंतवणुकीचे निर्णय आता फायदा देऊ शकतात. घर किंवा वाहन खरेदीचे योग निर्माण होऊ शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाची शक्यता आहे. समाजात प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढण्याचे संकेत आहेत. कामानिमित्त केलेले प्रवासही लाभदायक ठरू शकतात. राहू 5व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात जास्त मद्यपान करणे आणि वेगवान वाहन चालविणे आपल्याला महागात पडू शकते. बृहस्पतीच्या 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने अशी शक्यता आहे की या निष्काळजीपणामुळे बऱ्याच जातकांना धनहानी होऊ शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. ज्या कमाईचा मोठा हिस्सा तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या आरोग्यावर खर्च करत होते ते या सप्ताहात संचय करण्यात यशस्वी राहाल कारण तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यात सुधार येईल. यामुळे तुम्हीही आपले धन वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल म्हणून त्यांची सुरुवातीपासून योग्य काळजी घ्या. त्या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील. अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक तालमेल बसवावे लागेल.
यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा. कामाच्या प्रती तुमचे सातत्य आणि मेहनत पाहून या सप्ताहात तुम्हाला उन्नती मिळू शकते, परंतु यामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पण करावे लागेल. यामुळे दुसऱ्यांसमोर तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल, तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला या गोष्टीला या सप्ताहात उत्तमरित्या समजण्याची आवश्यकता असेल. रागामध्ये येऊन आपल्या प्रियतमच्या प्रती आपल्या मनात बदल्याची भावना ठेवण्याने शेवटी काही मिळणार नाही, तर यामुळे वेगळेच तुमच्या डोक्याला शांत ठेवून आपल्या प्रियलाख्या गोष्टी परिचित केल्या पाहिजे. यामुळे तुमच्या दोघांचा प्रत्येक विवाद संपेल, सोबतच तुमचे नातेही मजबूत बनेल. या आठवड्यात आपल्या जोडीदाराकडून आपल्याला बरीच टीका ऐकावी लागेल. त्यानंतर आपल्या कार्यक्षमतेबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना आपल्या मनावर अधिराज्य करू देऊ नका, तर अधिक मेहनतीच्या दिशेने आपले प्रयत्न करणे आपल्यासाठी अधिक चांगले असेल. उपाय: नियमित 33 वेळा भैरवाय नमःचा जप करा. शनीच्या 6व्या आणि बृहस्पतीच्या 10व्या भावात असण्याच्या कारणाने जून 2026 मध्ये तुळ राशीतील लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. केतूच्या 11व्या भावात असण्याने तुमची ऊर्जा आणि उत्साहात वृद्धी पाहायला मिळेल. केतूच्या या स्थितीच्या कारणाने तुम्ही अधिक बनाल आणि यश प्राप्त करू शकतात. जून मासिक राशी भविष्य 2026 च्या अनुसार बृहस्पतीच्या 10व्या भावात असण्याने तुम्हाला अप्रत्याशित स्रोतांनी धन लाभ होण्याचे संकेत आहे, जे की पैतृक संपत्ती किंवा लोनने होऊ शकते, कारण 6व्या भावाचा स्वामी बृहस्पती 10व्या भावात आहे. यामुळे तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. गुरुच्या 10व्या भावात असण्याने या महिन्यात तुमच्या भाग्यात वृद्धी होण्याचे संकेत आहे. तुमच्यासाठी विदेश यात्रेचे योग बनत आहे. केतू 11व्या भावात विराजमान राहील, ज्यामुळे तुमची भौतिक गोष्ट ऐवजी आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. तुम्ही आध्यात्मिक कार्याने अधिक यात्रा करू शकतात आणि तुम्हाला यामुळे संतुष्टीही प्राप्त होईल. राहू 5व्या भावात उपस्थित आहे, यामुळे तुम्हाला या महिन्यात सर्व बाधा आणि परिस्थितींचा सामना करण्यासाठी दृढ संकल्प प्राप्त होईल. तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल, त्यामुळे तुम्हाला दगदग होईल, परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान मोठी पार्टीचे आयोजन ठेवू शकतात. भाग्यांक 8. भाग्य रंग काळा आणि निळा. उपाय: उत्कृष्ट स्वास्थ्यासाठी मसुराची डाळ, मसूर डाळ चे दान करा आणि कुठल्या अन्य प्रकारे त्यांची मदत करा. चौथी नशीबवान राशी आहे कुंभ राशी. नोकरी, पैसा आणि नवीन संधींचा काळ. कुंभ राशीसाठी हा गोचर अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मनासारखी नोकरी मिळू शकते किंवा पदोन्नतीचे योग तयार होऊ शकतात. नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. जमीन जुमल्याशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. विदेश प्रवासाची संधीही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ग्रहस्थितीमुळे सर्वसाधारणपणे काही राशींना संधींचे दरवाजे उघडू शकतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. मात्र हे सर्व परिणाम संभाव्य स्वरूपाचे आहेत आणि व्यक्तीनुसार वेगवेगळे ठरू शकतात. योग्य प्रयत्न, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा परिणाम नेहमीच महत्त्वाचा राहतो. जर तुम्ही थंड ठिकाणी राहतात तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या जेवणात गरम गोष्टी शामिल केल्या पाहिजे. यासाठी तुम्ही मेव्याचे सेवनही करू शकतात. सोबतच अत्याधिक धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि फक्त घरातीलच भोजन करा. बृहस्पती 6व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अचानक धन लाभ होईल, परंतु ही धन प्राप्ती खूप कमी काळासाठी असेल. राहू सप्तम भावात असण्याच्या कारणाने खास करून ते जातक जे काहीही गैरकायद्याचे कामाने जोडलेले आहे त्यांना या वेळी कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्याच्या आधी 1000 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपण मित्र आणि नातेवाईकांवर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसतील. तथापि आपण असे करण्यास टाळा असा सल्ला दिला आहे, कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी आपण इतरांनाही नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. तुमच्या करिअर राशीभविष्याच्या अनुसार या राशीतील व्यापारी जातकांना या पूर्ण सप्ताहात समस्यांनी आराम मिळून बरीच प्रशंसा आणि उन्नती मिळू शकेल, कारण ही वेळ तुम्हाला भाग्याची साथ देईल. या कारणाने तुम्ही कमी मेहनतीनंतरच शुभ फळ प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम प्राप्त होतील, कारण या काळात तुम्हाला आपल्या पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळेल. यामुळे तुम्ही परीक्षेत उत्तम करताना दिसाल. तथापि यासाठी तुम्हालाही आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. त्या सप्ताहात प्रेम संबंधात तुम्हाला भरपूर यश मिळेल. यामुळे प्रेमाचा हा अनुभव तुमच्या व्यवहारात ही सकारात्मकता आणेल. याला पाहून तुमचा प्रेमी तुमच्या सोबत बराच आनंदी आणि संतुष्ट दिसेल. अशात तुम्हाला स्वतःही आपल्या त्या सर्व खराब सवयीमध्ये सुधार करण्याची आवश्यकता असेल. यामुळे नेहमी तुमच्या आणि प्रेमीमध्ये वाद होत राहील. घरगुती दृष्टीने या सप्ताहात तुमचे वैवाहिक जीवन सामान्यपेक्षा खूप उत्तम राहणार आहे. या कारणाने तुम्हाला खूप स्वादिष्ट पक्वान्न खाणे आणि जीवनसाथीच्या जवळ शांत झोप पूर्ण करण्याची संधी मिळेल. अशात या संधीला कुठल्याही कारणास्तव आपल्या हातातून जाऊ देऊ नका. उपाय: शनिवारी गरीब लोकांना भात दान करा. जून मासिक राशी भविष्य 2026 सांगते की प्रमुख ग्रहाची स्थिती जसे की राहूच पहिल्या भावात असणे आणि केतूचे 7व्या भावात असणे तुमच्यासाठी अनुकूल नाही. आता बृहस्पती तुमच्या 5व्या आणि शनी तुमच्या 2ऱ्या भावात उपस्थित आहे. या महिन्यात शनीचे 2ऱ्या भावात असणे अनुकूल नाही, म्हणून तुम्हाला आपल्या करिअर, वित्तीय जीवन आणि निजी जीवन इत्यादीला घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेताना खूप सावधानी ठेवली पाहिजे. शनीच्या 7.5ची ही वेळ जुन्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची विल्य होण्याचे प्रतीक आहे. या महिन्यात सर्व प्रमुख ग्रहांमध्ये फक्त बृहस्पतीची स्थिती अनुकूल वाटू शकते, जी की तुमच्या 5व्या भावात बसलेली आहे. गुरुचे 5व्या भावात असणे आणि नंतर तुमच्या चंद्र राशीवर दृष्टी टाकणे तुम्हाला यश प्रदान करू शकते. अशात तुम्ही आपल्या समस्यांमधून बाहेर निघून सक्षम होऊ शकतात. शनीच्या कारणाने तुम्हाला काही अनिश्चित यात्रा करावी लागू शकते. यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाऊ शकतात आणि तुम्हाला थकवा वाटू शकतो. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैशाची कमतरता होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल.
आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: चंद्र यंत्राला पूजेच्या ठिकाणी स्थापन करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल.